मंडळी, एखादी गोष्ट ही आपण टाळू शकत नाही. आणि ती गोष्ट जरी आपल्याला नावडती असती तरी ती अत्यावश्यक होऊन जाते. आणि त्यामुळे तिचा स्वीकार हा करावा लागतो. सध्या तसाच अनुभव ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याबद्दल आपल्याला येतोय. मेनस्ट्रीम मीडियाने नेहमीच भाऊंना बाजूला ठेवलं. त्यांच्याकडे एक विद्वान म्हणून कधीच बघितलं नाही आणि त्याचं कारणही स्पष्ट होतं. कारण भाऊंनी कधीही पत्रकारांना डोक्यावर चढवून ठेवलं नाही. पत्रकारांचे गुणदोष जे काय असतील ते भाऊ वारंवार मांडू लागले आणि त्यामध्ये गुणांपेक्षा दोषच जास्त असतील तर का भाऊ काय करणार. मात्र भाऊंना आता दाखवणं हे या मेनस्ट्रीम मीडियासाठी कंपल्शन झालेलं आहे. कारण भाऊ असतील तर त्यांचे व्ह्यूज वाढतात, त्यांचा टीआरपी वाढतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि त्यामुळे भाऊंना दाखवणं ही त्यांच्यासाठी जरी कितीही नावडती गोष्ट असली तरीही ती अत्यावश्यक झालेली आहे. शनिवारी पुण्यात डेक्कन समिट झालं. जयपूर डायलॉगचं हे समिट. जयपूर डायलॉग दरवर्षी जयपूरमध्ये अशा परिषद बोलवत असते. आणि तिथे त्या परिषदेमध्ये देशभरातील हिंदुत्ववादी जे काही स्पीकर आहेत, जे वक्ते आहेत, ते येतात. तिथे विचाराचं मंथन होतं. यावेळेस भाऊंनी आग्रह केला आणि त्यामुळे जयपूर डायलॉग थेट पुण्यात आलं आणि डेक्कन समिट झालं. या डेक्कन समिट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट भाऊ तोरसेकर यांनी घेतली. खरं म्हणजे हा मर्यादित कार्यक्रम, त्याचं प्रक्षेपण अर्थातच जयपूर डायलॉगच्या युट्यूब चॅनलवर होत होतं. पण भाऊ आहेत, भाऊ मुलाखत घेणार आहेत आणि समोर मुलाखत द्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे काहीतरी प्रचंड हाताशी लागणार हे मीडियाला माहित होतं. हा टीआरपीचा विषय होता आणि त्यामुळे मीडिया तिकडे आला. त्यांनी ती मुलाखत थेट लाईव्ह केली. काही वृत्तवाहिन्यांनी तर जयपूर डायलॉग वरून तसं तसं लाईव्ह उचललं आणि ते दाखवलं. तुम्ही मित्रांनो बघा, त्यांचे व्ह्यूज बघा. लाखा लाखाच्या वरती व्ह्यूज गेले त्या सगळ्या याचे. आता भाऊ आहेत आणि भाऊंनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ही गाजणार हे निश्चित होतं. आणि त्यामुळे ती मुलाखत गाजली देखील. त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक महत्वाचा प्रश्न भाऊंनी विचारला. आणि तो प्रश्न असा होता की मुख्यमंत्री म्हणून जे आश्वासन, 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद म्हणून जे आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं का, आणि त्याबद्दलची सत्यता. कारण बाकी सगळ्या गोष्टीबद्दल बोलणं झालं होतं, पण हीच गोष्ट फडणवीस यांनी क्लिअर केली नव्हती. ती गोष्ट फडणवीस यांनी त्या मुलाखतीत क्लिअर केली. विषय तो नाही आहे मित्रांनो, पण भाऊ आहेत त्यामुळे भाऊ आहेत तिथे बातमी आहे. बातमी आहे, सनसनाटी आहे, काहीतरी खळबळजनक आहे, ते भाऊंनी काढून दिलं. आणि म्हणून भाऊंची ती मुलाखत इथे तर त्या समिटमध्ये प्रचंड गाजलीच, पण त्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. आता काही लोक म्हणतायत की हिंदीत का मराठीत बोला. तर मित्रांनो, तो जो कार्यक्रम होता तो देशभरातील लोकांसाठी होता आणि सगळ्यांना कळेल यासाठी हिंदीचा आधार होता. तो काही मराठी कार्यक्रम नव्हता. जयपूर डायलॉग हा हिंदी इंग्रजी चॅनल आहे, त्यांचा तो कार्यक्रम होता आणि म्हणून ती मुलाखत हिंदीत झाली. पण हिंदीत असली तरी काय, भाऊ आहेत त्यामुळे भाऊंची ती मुलाखत दाखवणं गरजेचं झालं.
अत्यावश्यक झालं आणि भाऊ पुन्हा 1-1.5 तासासाठी सगळ्या मीडियावर झळकले. आणि त्यांना झळकवणं या मीडियाला कितीही नकोसं वाटलं तरीही प्रश्न पैशाचा आहे, प्रश्न टीआरपीचा आहे. त्यामुळे कंपल्शन आहे आणि ते कंपल्शन त्यांना करावं लागलं आणि भाऊ झळक. मंडळी, या समिटमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. अतिशय माइंड ब्लोईंग म्हणतात इंग्रजीमध्ये, तसं हे समिट होतं. विविध वक्ते होते आणि विचारांची एक घुसळण तिथे झाली. अशा समिट मी जेव्हा पत्रकार म्हणून काम करायचो तेव्हा व्हायच्या, पण त्या सगळ्या डाव्यांच्या व्हायच्या मित्रांनो. आणि ती डावी इकोसिस्टीम आजही देशात आहे, ती संपलेली नाही. पण उजव्यांची इकोसिस्टीम मात्र या देशात निर्माणच झाली नव्हती. ती इकोसिस्टीम जयपूर डायलॉगने निर्माण केली ती. आणि मग 3 वर्ष जयपूरमध्ये करून ते आता बाहेर पडले. अच्छा, अर्थात त्यांना बाहेर आणण्याचं सगळं श्रेय हे भाऊ तोरसेकर यांना जातं आणि भाऊंनी त्यांना थेट पुण्यात आणलं. अनेकांची इच्छा असूनही जागेच्या अभावी तिथे त्यांना आत येता आलं नाही. पण जयपूर डायलॉगवर ते सगळे व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की बघा. हळूहळू हे ही समिट ही देशभर होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हीही या उजव्या इकोसिस्टीम मध्ये जर काही करता आलं तर निश्चित करा, नाही तर किमान ते ऐका. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.